ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. कल्याण स्टेशन परिसरातील आंदोलनासंदर्भात गुन्हा मान्य नाही. राज ठाकरेंचं ठाणे रेल्वे कोर्टाला उत्तर. तर सहकार्य करा, सुनावणी 1 महिन्यात संपेल, न्यायाधीशांचं निरीक्षण. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात विरोधक आक्रमक. विधानसभेमध्ये घोषणाबाजी. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अध्यक्षांनी दुपारी 3 वाजता बोलावली बैठक. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करू नका, मार्ग काढू, फडणवीसांचं विरोधकांना उत्तर. शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अब्जावधी रुपये पाठवले. राज्याच्या प्रमुखांनी मात्र फक्त 75,000च खर्च केले. फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख ठरलेत. अंबादास दानवेंची बोचरी टीका. दानवेंचे नेते मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना काय दिलं? अंबादास दानवेंच्या आरोपांवर राधाकृष्ण विखे पाटलांचा पलटवार. तर उद्धव ठाकरेंना आज आठवण झाली अधिवेशनाची, असाही विखेंचा निशाणा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारही आक्रमक. शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? वडेट्टीवारांचा सरकारला सवाल. शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे. शेतकरी देशाचा कणा, तो कणा मोडला तर देश उभाच राहू शकणार नाही. सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. तर शेतकरी जगला पाहिजे यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असंही मुनगंटीवारांचं वक्तव्य. शेतकऱ्यांना अजून मदत पोहोचली नाही. पॅकेजची केवळ घोषणा, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीही नाही. सतेज पाटलांकडूनही प्रश्न उपस्थित. सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं पॅकेज फसवं. केंद्र सरकारकडे प्रस्ताव कधी पाठवला याची तारीख जाहीर करा. भास्कर जाधवांचाही सरकारला सवाल. तर शेतकऱ्यांना मदत कशी देणार तेही सांगावं. यावरून भास्कर जाधव संतापले. निव्वळ पॅकेज शब्दाच्या नावाखाली शेतकऱ्यांना चिरडण्याचं काम सरकारनं करू नये, रोहित पाटलांची टीका. तर 21,000 पर्यंतचे GR शेतकऱ्यांपर्यंत निर्गमित. माहिती हवी असल्यास मदत पुनर्वसन मंत्र्यांची भेट घ्यावी. शंभूराज देसाईंचा रोहित पाटलांना सल्ला. शेतकऱ्यांचा 70% सोयाबीन परत केलं जात आहे. उद्योगपती परदेशातनं सोयाबीन भरभरून आणतात. वडेट्टीवारांची सरकारवर टीका. तर सोयाबीनची हमीभावानं खरेदी करण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार? वडेट्टीवारांचा सवाल. मोहोळ पंढरपूर पालखी महामार्गाच्या कामात घोटाळा. ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप. तर कोटींची उधळण करणाऱ्या जाहिरातींसाठी पैसे येतात कुठून? अंधारेंची महायुतीच्या नेत्यांवर टीका. लाडक्या बहिणीमुळे हवा तसा निधी मिळालेला नाही. संजय गायकवाडांचं वक्तव्य. तर उशीर होतोय पण सर्वांना निधी मिळतोय. मनीषा कायंदेंचं गायकवाडांना उत्तर. कोकणातला हापूस आंबा 2018ला GI मानांकन. दरम्यान कोकणातल्या हापूस आंब्याचं GI मानांकन काढण्याचा हा डाव. ठाकरेंच्या सेनेचे नेते भास्कर जाधवांची टीका. तर वलसाडच्या आंब्याला हापूस हा शब्द देऊ नका, भास्कर जाधवांची मागणी. महायुतीचा आगामी महापालिका निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला ठरला. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नाशिकमध्ये भाजप सेना एकत्र लढणार. तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार. तर मग नवी मुंबई संदर्भात अद्यापही निर्णय झाला नसल्याची सूत्रांची माहिती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट. दिल्लीमध्ये रात्री उशिरा शहांबरोबर संघटनात्मक चर्चा. फडणवीस आणि शिंदे यांच्यातील आगामी निवडणुकांसंदर्भात झालेल्या चर्चेचा सारांश शहांकडे सांगितल्याची सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगर पालिकेसाठी भाजपसोबत युती करण्याचे शिंदेंचे आदेश. शिंदेंसोबत स्थानिक आमदार पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरे नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होणार. आज आणि उद्या अधिवेशनाला ठाकरे उपस्थित राहणार. उद्धव ठाकरे अधिवेशनात एकाच दिवस येऊन काय साध्य होणार आहे? निलेश राणेंची टीका. तर विधिमंडळाच्या कामकाजात कधी सहभागी व्हायचं हे उद्धव ठाकरे ठरवतील, तो त्यांचा प्रश्न. सचिन अहिरांचं त्यांना प्रत्युत्तर. ज्या सरकारला कुत्रे पकडता येत नाही ते सरकार बिबटे काय पकडणार? जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा. रवी राणांच्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांची दिवाळखोरीला या ठिकाणी सहमती असल्याचं लक्षात येत आहे. जयंत पाटलांची टीका. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्याचे आदेश देऊन सुद्धा 6,56,000 शेतकऱ्यांना अजूनही लाभ नाही. 6,56,000 शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी 5,975 कोटी निधीची गरज. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची कबुली. ठाकरे सेनेचे नेते राजन विचारे, केदार दिघेंकडून राज ठाकरेंची भेट. राज ठाकरे हे सुनावणीसाठी ठाण्यात आले असताना ही भेट झाल्याची माहिती. तळेगाव MIDCमध्ये कंपन्यांच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईवरून वाद. सुनील शेळकेंच्या सांगण्यावरून कारवाई झाल्याचा स्थानिकांचा आरोप. कंपन्यांना रीतसर नोटीस देऊन कारवाई, अधिकाऱ्यांची माहिती. मनसे नेते संदीप देशपांडेंनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. मुंबईतील बांधकाम विभागातील भ्रष्टाचारासंदर्भात या दोघांची भेट. शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी.
सलील देशमुखांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. मतदारसंघातल्या विकास कामांसंदर्भात अजित पवारांची भेट घेतल्याची सलील देशमुखांची माहिती. हैदराबादवरून नाशिकसाठी आज 15,000 झाडं येणार. दरम्यान झाडांच्या रोपणासाठी पर्यावरणप्रेमी अधिकाऱ्यांकडून पाहणी सुरू. पेलिकन पार्क आणि गंगापूर रोड व्यतिरिक्त गोदावरी, नंदिनी, कपिला या नद्यांच्या तीरावर देखील जागांचा शोध सुरू. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेतील शीतल तेजवानीची आज पोलीस कोठडी संपणार. आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाचा पोलीस कोठडी सुनावणी या ठिकाणी होती. मुंबई उच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाच्या एससीबीसी आरक्षणाच्या वैधतेसंदर्भात आज सुनावणी. मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग या गटाखाली दिलेल्या 10% आरक्षणाच्या वैधतेसंदर्भात याचिकेवर दुपारी 3 वाजता सुनावणी होणार. तानाजी सावंतांचे पुत्र पुणे पालिकेसाठी भाजपमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक, तर गोपनीय पद्धतीनं गिरिराज सावंतांचा इच्छुक म्हणून अर्ज. सूत्रांची माहिती. तर जेएसपीएम संस्थेचा एक व्यक्ती अर्ज घेऊन भाजप कार्यालयामध्ये आला होता अशी माहिती. बंडू आंदेकरचा तुरुंगातनं निवडणूक लढवण्यासाठी अर्ज. विशेष मोका कोर्टाकडून बंडू आंदेकरचा अर्ज मान्य. आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकर अटकेत. नियमानुसार निवडणूक लढवण्यास कोर्टाची परवानगी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.